सूचना दिली होती बरोबर का? आम्ही पण पालुपद लावायची का? ऐका आयोजक मंडळ लावायची का पालुपद? कोंबडीच्या पोरा कोंबडीच्या पोरा कोंबडीच्या पोरा मारे Thank you.
बघा वेळाअभावी मधलं चरण आम्ही सोडतोय. रामदास म्हणे मी कोणाला मानू, रामदास म्हणे मी कोणाला मानू, रामदास म्हणे मी कोणाला मानू, दोन्ही देव एकच जाणू. नमो गजानना भानू. महाराजांना लावलेले पालूपद म्हणून मी लावतो बरं का. मला जास्त काय येत नाही. पालूपद लावा लावण्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही, पण महिला मंडळ शेंगदाणा भाजतात ना घरात, बर ते खुरपूस भाजले की खायला मजा येते बरं का. काय म्हणताय? खुरपूस लागलं पाहिजे अगदी. बर महाराज ना शेंगदाणा भाजलं 1 किलो तर मी 1 सुद्धा शिल्लक ठेवत नाही, किसच भरतो, कारण खुरपूस भाजते माझी बायको. तसं खुरपूस झालं पाहिजे असं पाहिजे. बर सांभाळ घसरलं पाहिजे, हा इशारा धोक्याचा आहे रे. कसा मंडळी लक्ष द्या. सांभाळ घसरलं पाहिजे, हा इशारा धोक्याचा आहे रे. ऐकून घे पोरा, चप्पल चोरा ओट करायचे. येईल या माझीची चिठ्ठी, येईल या माझीची चिठ्ठी, बोलून उठा उठी, ओंगळवाणी कराल दिठी, मग तुम्हा कोण सोडविल की माय बाप जोहार. पाटील पाटील एक मिनिट मागा जरी लय घोडा लागला होता. थांबा 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 घोडा नाही म्हणत बारूड मध्ये साऱ्या दी नंबर आलाय पहिला. कुणाचा बारूड मध्ये साऱ्या दी नंबर आलाय पहिला.
येडा ह्याला लागलो बघा काहीतरी हित करा काहीतरी हित करा काहीतरी हित करा काम क्रोध परते सारा आणि हाचा विचार करा की नामस्मरण रक्त करा हाची विचार करा की जे माय बापच हार पाटील कळालं नव्हते पहिले कळालं नव्हते पहिले आवाज जमाईले कामयाचं सोनं सैले 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 कामयाचं सोनं सैले 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 कळलं नव्हते पहिले हा बायको जमाईले हे बघा कार्तिकी जालिंदर जाधव यांनी या पालुपदासाठी 201 रुपये बक्षीस दिले महागीर बाकी अवघी झाड महागीर बाकी अवघी झाड नाही तरी पाया पडल घोडा तुमचा बसवायचा घोडा राहील घरच्या घरी की जे माय बाप डोलचीला बांधील तुझे पाय 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 आणि वळवळ केलं तरी सोडणार शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी माय बाप संत धनी लक्ष लावा त्यांच्या चरणी न हाच विचार करा की जे माय बाप झार पाटील मी आज लयच बोललो बरं का मी कधी म्हणत नाही पण समोर म्हणलं म्हणताना आमचा एक खेळाडू आहे ना म्हणून त्याला पाहायला लागतं क्षमा करा मला नाव काढून साड्याने आणि आणला भाड्याने बरं का आणि आणला भाड्याने आणि आज आलो कयाला
एक मिनिट थांबा. पात्र नाना काढायचं बाहेरूनच म्हणायचं आता. अहो लय वेळ अजून आताची 15 मिनिटं झाले. ठीक आहे. पाहून कसं आहे होंडगी निघाली बाजाराला बाजाराला बाजाराला. दाराचे गोंधळ का मोडला दाराचे गोंधळ का मोडला मजला राहत करू नका द्याना माझ्या राहताकडे का पाहना मुडगी गाली बाजाराला बाजाराला. तुमचा बैल का मारना तुमचा बैल का मारना तुमचा बैल का मारना माझला तात करू नका द्याना माझ्या ताताकडे पाहना ओळगी निघाले बाजाराला. गडबड करू नका. अहो 1.5 तासाची गाडी आहे तुम्ही सरला. बावरे बावरे नको करू वयात तुझं लबाड्या बोलून कशात गेले तुमची तलवार का मोडना तुमची तलवार का मोडना तुमची तलवार का मोडना मजला चाट करू नका द्याना माझ्या चाकाकडे का पाहना ओंडगी निघाली बाजाराला, बाजाराला, तुमचा टाळ का मोडना तुमचा टाळ का मोडना तुमचा टाळ का मोडना मजला भिंगरी करू नका द्याना अरे माझ्या भिंगरीकडे का पाहना ओळगी निघाले बाजाराला लय गर्व झालाय तुला तू ओळखलंच नाहीस म्हणा ओळखील आता ओळखील तू बरोबर एका फटक्यात उडविल तू मला म्हणतात मारुती तुमचे वस्त्र का
काढूनच घेणार आज. तुमची वस्त्र का फोडना, तुमची वस्त्र का फोडना, मजला पिंजून पिंजून का द्याना, माझ्या पिंजण्याकडे का पाहना. ओळगी निघाला आजाराला, आजाराला, आजाराला. पिंजून पिंजून केला पिळो, पेंजून पेंजून केलं पिळू, पेंजून पेंजून केलं पिळू. नव इंद्रिया केळो, मी एका जनार्दनी पिळो. ओळगी निघाली बाजाराला, बाजाराला. महाराजा बोलते महाराजा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हा कोणाला म्हणताय? अहो तुम्हाला म्हणतो आणि कोणाला तुम्ही बुवा आहे? गोवा म्हणण्याच्या पात्रतेच आहे का मी? तुम्ही बुवा म्हणण्याचं पात्र कोण आहे? अरे बुवांना म्हणायचं असतं. मग तुम्ही कोण बुवा नाही? मी विठ्ठल बुवा म्हणतात लोक, पण बुवा म्हणण्याच्या पात्रतेचा आहे का? काय म्हणताय? तरी सुद्धा लोक म्हणतात बुवा. तरी पण म्हणते काय म्हणतात मला काय कळत नाही, पण म्हणतात. नवे बुवा म्हणण्याचे पात्रतेचं नाही, मग विठ्ठल बुवा का म्हणतात? तेच मला काय कळत नाही. मी काय म्हणतो मग? महाराज, तुम्ही बुवा म्हणण्याच्या योग्यतेचे पात्रतेचे नाही. नाही म्हणजे अर्थात तुमच्यामध्ये बुवाची कोणतीही लक्षणं नाही नाही. बरोबर. मग माझं म्हणणं असं आहे, कसं आहे? तुमच्यात जर लक्षणं बुवाची नसतील बरं. तर जे बुवा आहेत त्यांनीच बुवाची लक्षणं सांगावी. अहो सांगणारच किती. हा सांगावी. आणि ती लक्षणं हा. आपल्यात किती उतरलेत ही पण सांगायची बरं का. आहेत बरं का? अर्थ बुवांची लक्षणं तर आहेत. त्यातले माझ्याकडे 4 उतरलेत, 5 उतरलेत, 6 उतरलेत. हा. ती सांगायची आणि जी उतरली नाही ती पण सांगायची बरं का. बर ठीक आहे. असू दे बरं का. आता महाराज हा. तिसरा महाराज त्या दिवशी आम्हाला भेटले होते. आम्ही सामना केला पांढऱ्या पाण्यावर बर आणि म्हणाले महाराज आता इथून पुढे असा सामना करायचा नाही बरं का. असा म्हणजे कसा? असा म्हणजे आता त्यांना बुवांवर सामना करायचा नाही का? कोणावर आपण सामनाच करायचा नाही. कसा सामना करायचा नाही की त्यांना मगाशी त्यांच्या बारीमध्ये पालुपदे लावले तर का नाही, असली गाणी म्हणायची नाहीत, द्वारपालांनी असं म्हणायचं नाही बरं का. आणि आज त्यांना सुरुवात केली आहे. आज पहिली बारी आमची असते. पहिली बारी आमच्या असताना त्यांनी सुरुवात केली आहे हा. नाही का. बरोबर. म्हणजे बोलण्यापूर्वी स्वामी कसावर संगीत बारी शेर मारले, गाढव म्हणले काय, मूर्ख म्हणले काय, आहे का नाही? तरी सुद्धा आम्ही काय बोलायचं नाही. आणि आम्ही काय बोलले की तुम्ही बोलण्या बुवा म्हणण्याच्या योग्यतेचे नाही. असं नाही का? बरोबर. म्हणजे आम्ही बोलायचंच नाही. अहो बुवा, तुम्ही बोलला की तेवढं आमच्या पाठीवर टाकायचं आणि आम्ही मोकळं व्हायचं नाही का. अहो बुवा तुम्ही खरं बोलता म्हणूसाठी असं चाललंय. अहो महाराज मी तुमची नावं घेतली कलेतून बरोबर. तुमची नावं मी कलेतून घेतली, आज पण घेतली नाही, नेहमी घेतो. मी खोटं बोलणारा माणूस नाही, समाजाच्या समोर घेतो पण आदराने घेतो. मी भजनात नसताना सुद्धा तुम्ही माझं नाव घेतलं. मी बोलणार होतो तेच आधी राजू बुवानं बोलून दाखवलं नाही का. तुम्ही सांगा मला तुमचं नाव घेतल्यावर तुम्हाला एवढा राग आला. आता मी भजनात नव्हतो, भजन झालं डोलीच्या वाड्यावर. डोळ्याच्या वाड्यावर भजन चालू. भजन तुमचं आणि कुणाचं होतं? डोकं वेगळं कोणतरी होतं. डोळ्याचं आणि तुमचं भजन होतं. आमचा संबंध काही नव्हता. नाही. पण तो व्हिडिओ मी मुंबईमध्ये पाहिला. व्हिडिओला आता ऑनलाईन सगळं बघायला भेटतं. बघायला भेटते का? व्हिडिओ मुंबईला पाहिला, मला किती राग आला सर. तुमचं समोरासमोर नाव घेतलं म्हणून तुम्हाला एवढा राग आला. पण मी काय शिवी दिली का?
मी जोडीदाराला म्हटलं तिकडे कशाला जातोयस का राजा भवन जेवण वाढले का हो हेच बोललो ना कशी दिली नाही की हेच की राजा भवन नसलं वाढलं तर तुळशी भवन वाढलं असेल आणि तुळशी भवन नसलं दिलं तर श्यामरावला दिलं असेल हेच म्हणलं ना मी हो म्हणतो हे तुमचं शब्द ही तुमची भाषा कोणत्या शास्त्रामध्ये कोकशास्त्रामध्ये आहे का नाही का हो वाक्य आहे महाराजांचं हो कोकशास्त्र मी काय वाचलं नाही महाराज मला त्याची गरज भासली नाही तुम्ही वाचलं असाल 6 शास्त्रामधलं एक शास्त्र आहे ते नाही का 6 शास्त्रामध्ये कोकशास्त्र तुझं शास्त्र आहे हो तुम्ही वाचलं असेल मला माहिती नाही पण तुमच्या मुखात आले कसं शब्द आहे तुम्ही वाचला असाल तुम्ही शामराव महाराज जायच्या वड्यावरचा कार्यक्रम आठवतोय का तुम्हाला 10 नाही 15 नाही 20 वर्षापूर्वीच मी सांगेन करेक्ट सांगणार जसे तसं तुम्ही जायच्या वडीवर काय शब्द वापरला होता तुम्ही माझ्या मुलासारखे आहात माझा मुलगा आज 30 वर्षाचा आहे शामराव तुम्ही माझ्या मुलासारखे आहेत तरी सुद्धा तुम्ही शब्द मला काय वापरला होता आठवते का अरे इटल्या नाही का हो इटल्या इटल्या म्हणला होता माझं नाव वडिलांनी विठ्ठल ठेवलंय पंढरपूरच्या पांडुरंगाला नवस केला होता मी व्हावा म्हणून होय आणि त्यावेळी 1976 साली बरं का हा 11 किलो पेढे आणले होते माझ्या वडिलांना 11 किलो बर आणि भारुडाचा सामना ठेवला होता माझ्या बारशात हा माझ्या बारशात भारुडाचा सामना ठेवला होता तानाजी बुवांना जाऊन विचारा तानाजी बुवांचा तेव्हा तानाजी बुवा लहान होते तानाजी बुवांचे वडील होते बरं का बर तानाजी बुवाचा आणि गोष्टवाडीचा सामना होता कुठं माझ्या बारशात आणि 11 किलो पेढे वाटले होते नाव ठेवायला विठ्ठल नाव ठेवलं विठ्ठल नाव आणि ठेवलं. तुम्ही काय म्हणता विठ्ठल नाही का तेव्हा 11 किलो वाटलं होतं आता आज 22 किलो वाटलं असे असू सामना म्हणलं तर तेवढं होतं पुन्हा नामकरण विधी झाली तुमची. नाही नाही सोडून द्या त्यातून नाव घेतो एवढा राग येण्याची काही गरज नाही तुम्हाला एक किस्सा सांगू का आता वेळ आली म्हणून सांगतोच बरं का महाराज असू दे की आता काय पात्र दाखवणार नाही दाखव पात्र दाखवायचं बोलतोच की आता पात्र एक मिनिट, दाखव. कशाला पात्र हो? पात्र सांग महाराज 10 दिवस आपल्याकडे होळी असते नाही का 10 दिवस होळीवर आपण कबड्डीचा खेळ वगैरे खेळतो आपण नाही का आमच्या गावात सुद्धा आम्ही खेळायचो त्यावेळी आता नाही बरं का आता माझं 51 चालू आहे रनिंग कबड्डीचा खेळ खेळत असताना तुम्हाला माहिती आहे माझा आडनाव बोडके आहे मी माझ्या गावात पाहुणा आहे आणि सगळे आखाडे कंपनी आहे आणि माझी आई सुद्धा आखाड्यांची बरं का सगळे माझे मामा आहेत सगळे मी एका पार्टीत असायचो या आखाडे महाराज असायचे आणि कबड्डी खेळताना एकमेकाला लात मारायची असते नाही का अशी लात होय मारायची की. खेळाय ना तुम्ही केलं मग तुम्ही सांगा मला आखाड्यांच्या म्हणजे ते माझे मामा मी त्यांचा भाचा मी जर एंट्री केली तर त्यांना जर लात मारली तर त्यांनी माझ्या याला येऊन आईला येऊन म्हणायचं का माझ्या भाषेने मला लात मारली चालेल का नाही तो खेळाचा भाग होता खेळाचा भाग आहे ना खेळाचा भाग होता त्यांनी मला लात मारायची मी माझ्या आईला जाऊन सांगायचं का मामाने मला लात मारली नाही नाही चालेल का हो? नाही चालणार हा खेळ आहे ह्याच्यामध्ये एकमेकाची नावं घेतो आपण नाही नाव घेतो विनोदासाठी घेतो कधी आदराने घेतो कधी चिडवण्यासाठी घेतो वेगवेगळ्या प्रकारे घेतो पण त्याच्यामध्ये वैरत्व काही नाही एवढं लक्षात ठेवा मात्र तुमची मी नावं घेतली असाल जरूर घेतो पण वैरत्वानं घेत नाही आणि तुम्ही जी घेता ना ती कशी घेता ती तुम्हालाच माहिती फक्त एवढं सांगायचं मला राजू बुवांना की मगाशी म्हणले की तुम्ही असं म्हणालात का म्हणालात हा. आणि तुमचं नाव आम्ही दोन्हीच्या वड्यावरच्या भजनावर घेतलं हो. हा जर शब्द काढला हा. तर त्याचं कारण मी सांगणार आहे ते कारण मात्र तुम्ही नक्की सांगा असं करू नका मला आम्ही पाटण तालुक्यातले भारुडकार जेवढे आहेत ना मी काय समजतो माहितीये हिरे आहेत हिरे कीर्तनकारांना जेवढा अभ्यास करावा लागत नाही माझ्यावरनं मी काय सांगतोय या राजीव बुवांना हजारातनं पुस्तकं वाचली असतील तुळशीराम बुवानं जवळजवळ 2-2.5 हजार पुस्तकं वाचली असतील त्यांच्या घरात आता जर सामुग्री बघायला गेले ना ट्रक भरेल ट्रक पुस्तकांना एवढी पुस्तकं वाचली तुम्ही तुमच्या पाठोपाठ आम्ही पण थोडीफार वाचली असतील हो तुमच्यापेक्षा भले कमी वाचली असतील 4-2 होय. वाचलीत आपण एवढा अभ्यास केलाय तळागाळाला जाऊन तुम्हाला माहिती आहे का सुरुवात केली धनगराच्या पात्राला कोणी आमच्या मंडळानं रामेलला सुरुवातला तिथपासून जी धनगराची पात्र दाखवते आज जवळजवळ मला वाटतं किती वर्ष झाली महाराज जवळजवळ 10 धनगराच्या वर्ष उत्पत्तीपर्यंत आपण पोहोचलो भारुडकरांना एवढा अभ्यास आहे कीर्तनकारांना जेवढा नाही ना त्याच्या 10 पटीने आपल्याला अभ्यास आहे हे हिरे आहेत हिरे भारुडकार म्हणजे हिरे आहेत एवढा अभ्यास आपल्याला करावा लागतो आणि तुम्ही त्या अभ्यासावर पाणी घालवता पाणी वाचता हो
हॅलो. फिरवू नका बरं का? असं करू नका. मी काय रागाने बोलतोय असं समजा. नाही 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 अहो ते एकामेकाने समजून घ्या. तो भाग असतो भारुडाचा सगळं असतंय. उत्तराचा विषय नाही का? आता प्रश्न उत्तराचा विषय. महाराजांना आपल्याला काही 4 शंका विचारल्या, आपण त्यांना विचारलं नाही का? आपल्या शंकेचं त्यांनी उत्तर दिलं. 2 शंकेची उत्तर दिली आहे का नाही? आणि 2 मिनिटात आमच्या वाचनात गेल्या नाही नाही. पण त्याच्यावर आम्हाला बोलायची गरजच नाही. गरजच नाही. पण महाराज तुम्ही 2 शंकेची उत्तर दिली ना महाराज, तुम्ही आमच्या शंकेजवळ तुम्ही पोहोचलाच नाही. तुम्ही भरकटला लय लांब. बरं का? म्हणाला आम्ही खोटं बोलतोय. आपलं तुमचं नसेल, पण जे आम्हाला उत्तर पाहिजे ना अपेक्षित ते आहेच नाही. तुम्ही जवळपास गेला पण नाही. सांगितलं, ज्ञानेश्वर माऊलींच्या सारखी भिंत आम्ही विचारलं होतं कोणी चालवली नाही का? हो. चांगदेवासारखं वाघावर बसून कोण आलं होतं? नाही त्यांनी काय सांगितलं तर भिंती सांगितलं काहीतरी ते मड्याचं सांगितलं काहीतरी. कटाप्पा का काय म्हणले? कटाप्पा नाही, स्त्रीचं एक प्रेत होतं आणि ते प्रेत मागण्यात चालायला लागलं. नाही ते मला कटाप्पा आठवतो ते याच्यामध्ये. कट्टप्पा पण काहीतरी बोलले. काहीतरी करण्यात पण तसलं काय नाही. त्या महाराजांना निर्जीव वस्तू चालवली होती. ती मुळात निर्जीवच होती. आणि नंतर महाराज म्हणजे भिंत चालवली. हो हा? हो. तर ती भिंत चालवली नाही त्याचं उत्तर आम्ही देणार आहोत. खरं काय उत्तर आहे ते देणार आहे. पुस्तकाचं नाव सांगणार नाही. उत्तर मात्र देणार. ठीक तुम्हाला आहे. वाटत असेल खोटं तर ग्रामस्थाने वाचायला लावणार. दुसरा प्रश्न विचारला होता आपण कोणता? दुसरं त्यांना उत्तर कोणतं दिले? ते आद्यभक्त महादेवांचे आद्यभक्त आपण गजर म्हणतात. त्यांनी आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष ओळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविला. हा अभंग सांगितला पूर्ण. पण हे उत्तर अपेक्षित नाही असं मलाही वाटतं. ते आणि काहीतरी त्यांनी सांगितलं सांगितलं. पण ते काय नाही महाराज आम्हाला पटलं नाही. आता महाराजांना आम्हाला प्रभू रामांच्या मनातील मोहमायाचं गाळून जाण्यासाठी नाही, त्याचं पण उत्तर आपण देणार आहोत. कोणतं? कशाचं? आद्य महादेव. थांबा घेऊ कसं त्यांना दिलं का नाही उत्तर, मग आपण पण देऊच की हो. आता आपण ऐका की आता त्यांचं काय 2-3 प्रश्न आहेत का नाही, त्याचे आम्ही काय उत्तर देणार नाही. ते तुमच्यासारखंच आम्ही काय वाचले नाही तर नाही वाचलं आमच्या गिरीत. पण ते बारूड आहे ना तुमचं बारूड गेल्या वेळेला हे असं काय बोलतो अशिष्टमाने हे असं काय खरं करते. तर ते गेल्या वेळेला आम्ही तुम्हाला एक बारूड सांगितलं होतं. ते काय तुम्हाला तुम्ही म्हटलं काय सांगू नका. आज दुसरं सांगणार आहे ते तुम्हाला पटतंय का बघा. हे नाही पटलं अजून आम्ही प्रयत्न करू. आम्ही 1 मिनिट. तुम्ही आमच्या प्रश्नाची उत्तरं दिली तर आम्हाला मान्य नाहीत. नाही मान्य नाही. आमच्या प्रश्नाची खरी उत्तरं आम्ही जशी देणार आहोत हो तसं आम्ही आता बारूड सांगणार आहे. हा. ते जर तुम्हाला मान्य नसेल हो. तर खरं काय आहे ते समाजाच्या पुढे टाकायचं. हो सांगायचं. त्यावेळेला आम्ही त्या 2 प्रश्नाची उत्तरं देऊ बरोबर का नाही. बरोबर. हा तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर आम्ही आमच्या प्रश्नाचं उत्तर देणार. नक्की हा. देणार. आता बारूड त्याशिवाय भजन बंद करणार नाही. हा बारूड आहे का वाचून सांगतो. श्रीरामाचा विरह थोर देखोनी उभा शंकर दर्शनार्थ आले सत्वर दंडकारण्य अतिप्रीती. श्रीराम शोके व्याकुळ झाले शीते शीते म्हणत धाविले. मायेचे भारूड प्रबळ झाले मानवी देह कर्मस्थव. तेव्हा शंकर बोलती वचन ऐक रामा तू पूर्ण ब्रह्म जाण. माया हे तुझेची लक्षण तूच चालक विश्वाचा. भारूड रचिले शंकराने तिथे सावध केले रघुपती ते. अज्ञान माया पळाली दुरे स्वस्वरूपी रती लागली. आणि हे नसेल तुम्हाला पटलं तर तुमचं खरं काय ते सांगा. मग आमचं खरं काय तर तुम्हाला आम्ही बी चुकीचीच म्हणलोय ना तुम्हाला. आमच्या प्रश्नाचं 2 तुम्ही उत्तर दिले ते पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्ही हे बारोडा आम्हाला सांगा. तुम्हाला पटत नसेल तर मग आमचं आम्ही सांगू. ठीक आहे. हा विठ्ठल हॅलो महाराज शंका काही ह्या बारेत विचारायचे आहेत का
हॅलो राम राम मंडळी सावध आहे ना हा जगन्नाथपुरीचा विश्वजित राजा यांच्या दरबारातला आम्ही दुर्पाळा अरे जोडीवाल्या हा बोल ना जोडीदार राज्याची वेळ झाली आहे. हो टायमिंग पण कमी आहे हा. मगाशी पण तसंच झालं तुला आहे जरा तू आहे जाळशी आता सकाळ झाली की जोडीदार तेच मुलं झोपशील नाही 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 गेलं. बर मी काय म्हणतो हा जोडीदार एक सकाळ सकाळी ना जरा देवादार माझं घे देवा सकाळपासून लय झालंय. का मला व्हायचं बोलायची सवय नाही आहे. अरे बोलू पण नको आता नाही बोलत सकाळ तू आहेस व्हायचा नाही बोलत आता नको बोलू ऐ, संसाराचा धंदा केला जन्म
जगन्नाथपुरी नगरीचा राजा विश्वजित याच नावाने ह्याला ओळखला जाता. परंतु असणारे आमच्या पारेकरी त्या दरबारमध्ये घ्यायचे असतील आणि त्यांनी दरबारमध्ये काय चालवलं जाऊन पाहतो. येतोच म्हटलं चाललेला आहे. हो. कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. सर्व सुखी आनंदात आहे. आता आपली विश्रांतीची वेळ झालेली आहे. फक्त मला जरा जाच होतोय. जाच काढू का? कसला तुला जाच होतोय? सोसाचा नाही. हा, आमच्या परवानगीशिवाय कुणाला आतमध्ये पाठवायचं नाही. ठीक आहे. अश्विनी, हे अश्विनी कुठे गेली होती तू? अहो भाकरी तुकडा काढाय नको का? हे बघ, आपला खेळ आहे डंबाऱ्याचा हो. आणि या डंबाऱ्याच्या खेळातून आपण त्या शंकर भगवानाला वचन दिलेलं आहे. हो ना बाबा. अश्विनी, तुझ्या माहितीसाठी सांगतो, बोलेला त्याला मी वचन दिलेलं आहे की हा माझ्या डोंबराच्या खेळातून जो पैसा जमेल हा, तो अर्धा पैसा देवा तुझा आणि अर्धा पैसा आमचा. ठीक आहे बाबा. तेव्हा जो कोणी काय ते आपला धंदा आहे ना, हो हो. लाजायचं नाही. कशाला लाजायचं त्या? जे तुला कोण काय देईल ते तू घे. हा. फक्त काम कर. आताची तरुण पिढी आहे, जरा सांभाळून. हो हो. 10 मिनिटं आहेत ना? 10 मिनिटं आहेत. बर, आपला धंदा पोटा पाण्याचा प्रश्न आहे, लाजायचं नाही. समोर फक्त त्या मजऱ्या आलेल्या जाताना सांभाळून जा. हो हो. लोक बेकार आहेत ती. बरं बरं. तुला पैशाची नोट दाखवतील, हा आमिष दाखवतील. हा. लक्ष ठेव फक्त. बरोबर. काय काय कुठे जा, काय तुझ्या जीवाला धोका नाही. सांभाळून, कारण का तू एकुलती एक माझी मुलगी आहे. हो बाबा. आणि एवढी देखणी रूपवान, ते आम्हाला काळजी लागते. अश्विनी, सांभाळून जा. कोण काय दिल ते घे. ठीक आहे बाबा. जबरदस्ती नको. आ? हा.
अश्विनी बोला बाबा. आज हम 15 मिनिटात घाबरू नको बोलतो. अहो आपल्या उदरनिर्वाहासाठी आपण हे पोटासाठी भीक मागतो की नाही? हो आपण खेळ करतो की नाही? मी सगळे समय फिरून आले बरं का? आली जेवढं का? होतं तेवढी कमाई करून आली बरं. या साईडला गेली होती. हो गेली होती. तुझ्या मागा बाईलाच का कोण बसलाय ही सगळी माझं व्हायला बाया. इकडे बघ वाकून बघते दोन दोन. हे माझ पैशाचं आहे ना. हा सोडीत नाहीत पैसे मला. हे बघ निस्ता डोळा मारतात मला. काय बोलते हो कोणाकडे बघायचं नाही. अजिबात नाही तर. अजिबात बघू नको. अश्विनी हा आपण देवाला शब्द दिलेला आहे. हो हो जे काय जमले असतील हा ते अर्धे देवाला हो 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 अर्धे आपल्याला. हा बरोबर. हे जोडीवाल्या, हे जोडीवाल्या, इकडे ये. बोल ना जोडीदारा. हा ती डोंबारीची मुलगी बघितलीस का? हो हो कसली आहे? एक नंबर आहे ना. अरे, आमच्या राजांना शोधण्यासारखे आहे ना. हाय हाय हाय. मग असं करूया, हा आपण राजांना जाऊन भेटूया. बर राजांना असं सांगूया, हा राजांना सांगूया हा की तुम्हाला सोमण्यासारखी एक डोंबऱ्याची मुलगी आहे. त्यांना आपण किती वेळ लागेल? शेवटची 4 मिनिटं. आम्ही 2 मिनिटात संपवणार. त्यांची 2 मिनिटं कापायची. ठीक आहे ठीक आहे धन्यवाद. चल. हो राजे बोला. अहो बाहेर एक डोंबारी आलाय आपल्या इथं. आपल्या राज्यामध्ये एक डोंबारी आलेला आहे. डोंबारी आलेला आहे. त्यांची मुलगी आहे ना. हा चंद्राला म्हणते मावळू नको आणि सूर्याला म्हणते उगवू नको. अशी एक देखणी मुलगी आहे. तुम्हाला शोभण्यासारखी आहे. म्हणजे त्यांना मुलगी आहे, मुलगी आहे. अति सुंदर आहे. हा मग तिला उचलून घेऊन यायचे ना दरबारमध्ये आपण. तसं कसं उचलून तुम्ही जरा डोंबऱ्याशी जरा वार्ता करा आणि डोंबरे जर तुम्हाला नाही म्हणला तर मग आम्ही काय करायचं ते करतो. त्यांना बोलवून घ्या दरबारमध्ये. ए! काय झालं रे बाबा? हा काय झालं? तुमच्या बरोबर तुमची सुंदर एवढी मुलगी आहे. मग अहो ती तुमच्यासारख्या भिकारण्याच्या घरी, दारोदारी फिरणाऱ्याच्या घरी ती शोभल्या जात नाही. त्याला काय करणार? म्हणे मग पिकावला. अरे सर या खालच्या वरच्या वेळेला बघ जोडीवरून पैसे आले. तुला माहितीये? तुला 1 रुपया तरी कोणी देत जा बघू. अरे जा. तरी किती दिवस तुम्ही मागून खाणार आहात? आम्ही होय? अरे माझ्या सगळ्या राजाला द्या. 30
बसून खायला एवढं तिला सन्मान आमच्या नाही. धंद्याच्या आहे बाबा डोंबाऱ्याच्या, तुमच्याकडे बसून खायला आम्हाला नाही जमायची. नाही तुम्हाला मी बऱ्या बोलण्याने सांगत आहे डोंबारी, असणारी तुमची कन्या ती आम्हाला दान करा, अन्यथा आम्हाला बळजबरी करायला लावू नका. बरं आता एक काम कर, त्याने दिले 2 मिनिटं, तुला 1 मिनिट, 1 मिनिट मला बोल लवकर, काय तुझं म्हणणार? आपली मुलगी आम्हाला दान करा, तुम्हाला कन्यादान का? करा, कन्यादान करा. तसलं आमच्यात चालत नाही. अहो, ती आम्हाला आवडलेली आहे. अरे बाबा काल इथली पाहुणे आली तिथं पुरीला माझ्या, ते नवरं होतं कान काळा असू दे की, पण डोळ्यानं पण एक नव्हतं, ते सामने एक आहे ना तसलं. मग कसं देऊ सांग पुरीला एवढी बेकडी पोरगी? हा. व्यवहार करू असला कसला? अरे ते का तुला वाशीचं मार्केट, फळ मार्केट लागलं हात्या देऊन तो व्यवहार कर. हा काय म्हणणं बोल, पण दिवशी आम्हाला हा जर बरं बोलावून देत नसेल लवकर आवर, त्याने दांडू उभं केलं जाऊ. तर जबरदस्तीला उचलून घेऊन आपल्या दरबारमध्ये या. घेऊन जाणार तू, काय नाही तू. चला. अश्विनी कुठे गेली? अशी काय करतेस? अहो तुमचं बोलणं ऐकत होते मी. मग ते मला पैसे देईन, तुला खाय बिया घालीन, मला ठेवीन, लॉज लानीन, हे तुला आवडेल? नाही बाबा, हा? हो त्यांना तुम्ही सांगा ना की असं कसं करतात, ते राजा आहेत ना. अहो ते राजे काय शान आहे, ते आपल्याला काय करायचं राजा आहे त्याच्या? अजिबात ऐकणार नाही. शंकर भोलेनाथा, तुम्हाला शब्द दिला आहे या डोंबाऱ्याने. काय देवा, कसा तुमचा शब्द मी आता शेवटपर्यंत पाळू इच्छितो. माझ्या डोंबाऱ्याच्या धंद्यातून अर्धा मिळालेला पैसा तुमच्या पायरीवर ठेवणार होतो, परंतु माझ्या मुलीला त्या राजाने पळून नेलेला आहे. भोलेनाथा, जोपर्यंत माझी मुलगी येत नाही तोपर्यंत तुमच्या पायरीवरून उठणार नाही, नव्हे तर पाणी देखील शिवणार नाही. याद राखा भोलेनाथा, येतोच मी. धन्यवाद. काय करी या